मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि आज एक रीडिंग घेऊन आले तुमच्यासाठी छानशी. मी महालक्ष्मींची आहे आणि महालक्ष्मींच्या कोणत्या प्रेमळ स्वरूपाचं दर्शन त्या तुम्हाला देत आहेत. आणि इतकी छान स्वरूप तुम्ही आहात, तुमची एनर्जी असते जी कनेक्ट होते आणि महालक्ष्मींचे आशीर्वाद असतात जे तुमच्यापर्यंत पोहोचायचे असतात. तर त्यासाठीच हा मेसेज आहे. तर महालक्ष्मींच्या कोणत्या अशा प्रेमळ आणि छान स्वरूपाचं तुम्हाला लवकर दर्शन होते, त्यात तुम्हाला दर्शन देतात स्वप्नांच्या माध्यमातून असेल किंवा अशा माध्यमातून असेल जिथं तुम्ही खरंच खूप म्हणजे लकीस्ट पर्सन आहात तुम्ही, की आता महालक्ष्मींचं तुम्हाला दर्शन होते. तर कोणत्या त्यांच्या अशा छान स्वरूपाचं दर्शन तुम्हाला, प्रेमळ स्वरूपाचं दर्शन तुम्हाला होत आहे असं तुम्हाला इथं सांगितलं जातं. तर महाअवतार बाबाजी, मी तुम्हाला काय म्हणलं, खूप एक छान अशी सोजवळ सोल आहात. जोपर्यंत आपण अशी सोल नसतो किंवा अशा सोलपर्यंत आपली जी सोल आहे ती, तुमची जी सोल म्हणजे असं आतल्या अंतरात्म्याशी तुम्ही कनेक्ट आहात. ज्ञान बुद्धी बुद्धी मन आत्मा आणि तिन्ही ह्या गोष्टींनी तुम्ही अलायन आहात. एक नवीन विचार, एक नवीन वेगळं काहीतरी असं स्थापित तुम्ही करताय. आणि महालक्ष्मी ज्या वेळेला त्यांच्या प्रेमळ स्वरूपाचं दर्शन त्या तुम्हाला देतात, त्यावेळेला तुमचं स्वतःचं स्वरूप एक बदललेलं असतं किंवा तुमच्या आत्मिक आतल्या अंतरात्म्यातल्या स्वरूपाशी तुम्ही कनेक्ट होता आणि तुम्ही झालाय. कारण तुमचं असं स्वरूप आहे जे मावतार बाबाजींसारखं आहे. अशी सोल आहे जी खूप मोठी सोल आहे, जी आत्म्यातून जी बाहेर हे करते, म्हणजे जिचा आत्मा शुद्ध आहे, मन शुद्ध आहे, बुद्धी शुद्ध आहे. ज्या वेळेला आपण तिन्ही याच्यातून तुम्ही अलाइन झालाय, तुम्ही स्पिरिच्युअलिटी मध्ये पुढे गेलाय, तुम्ही अध्यात्मामध्ये पुढे गेलाय, तुम्ही दानधर्म करताय, तुम्ही विविध माध्यमातून लोकांपर्यंत चांगलं पोहोचवताय, तुम्ही असं काही घडवताय, असं काही क्रिएट करताय की ज्यामुळं एक नवीन रंग, जो पॉझिटिव्हिटीचा आहे, सकारात्मकतेचा रंग इतरत्र पसरला जातोय, त्याच्यावर तुम्ही काम करताय. तर इथं महालक्ष्मी म्हणूनच तुम्हाला त्यांच्या सोबत छान प्रेमळ अशा स्वरूपाचं दर्शन घडवून आणतात आणि इतका छान असा मेसेज आला तुमच्यासाठी. तर बघा, तुम्ही कॉन्शियस, तुम्हाला तुमचं मन, मी काय तुम्हाला म्हणजे तिन्ही गोष्टी तुम्ही अलाईन आहात आणि म्हणूनच एका छानशा अशा ब्रह्मांडीय शक्तीमध्ये तुम्ही उतरताय आणि तिथं तुम्हाला महालक्ष्मी त्यांच्या अशा प्रेमळ स्वरूपाचं दर्शन देत आहेत. त्यांचं प्रेमळ स्वरूप आहे, कारण त्यांच्या येण्यानं, त्यांचं तुमच्या आयुष्यात येणं आणि तुमच्या आयुष्याचा कायापालट होणं हे निर्धारित होतं, हे ठरलेलं होतं. ही वेळ ठरलेली होती, हे ठिकाण, ही वेळ, ते सगळ्या गोष्टी या ठरलेल्या आहेत आणि ते तुमच्या आयुष्यात या घटना घडतायत. तर हे तुमच्या आयुष्यात घडवलं जाते म्हणून. तर असं म्हणजे अशी सोल तुम्ही आहात. एक आध्यात्मिक जागृती तुमच्यामध्ये झालेली आहे किंवा होते, जी एक नवीन काहीतरी क्रिएट करण्यासाठी किंवा नवीन काहीतरी दाखवण्यासाठी अशी आहे. तुमचं तेज, तुमच्या चेहऱ्यावरचं तेज, तुमचं म्हणजे त्यांचं महालक्ष्मींचं असं प्रेमळ स्वरूप जे तुम्हाला दाखवलं जातं, त्यासाठी तुम्हाला तयार केलं गेलेलं आहे. कारण कोणतंही स्वरूप परमेश्वराचं जर आपल्याला दिसायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला आतून तयार पाहिजे गरज आहे. जसं आपण बाहेरून तयार होतो, मस्त छान तयार होतो, छान कपडे घालतो, अंघोळ करतो, कपडे घालतो, छान संगीत वाजतो, सगळं सगळं करतो, हे की नाही. पण हा जो आतला जो अंतरंग आहे, आतला जो हे आहे, त्याला जो सेंट मारला जातो तो मेडिटेशनचा आहे, ध्यानाचा आहे. आणि त्यांच्या, मी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता इथं सांगते कारण खूप डीप रिडिंग आहे ही. तर महालक्ष्मी त्यांच्या प्रेमळ स्वरूपाचं दर्शन हे तुम्हाला मेडिटेशन मध्येच देणार आहे. तुम्ही ध्यान करताना तुम्हाला याचं दर्शन 101% होणार, कारण हा संकेत आहे. तर हे मेडिटेशनमध्ये, ध्यानामध्ये तुम्हाला महालक्ष्मीचं खूप प्रेमळ अशा स्वरूपाचं दर्शन तुम्हाला होतंय आणि ते दर्शन घेण्यासाठी तुम्हाला आता तयार व्हायचं आहे. किती छान बघा बरं. आणि त्या छान अशा कमळामध्ये बसलेल्या आहेत, अशा खूप मस्त असं स्वरूप त्यांचं असणार आहे. फक्त तुम्हाला ध्यान करायचं आहे आणि हे ध्यान तुम्हाला जे पहाटे ज्या वेळेला तुम्ही उठता, त्यावेळी तुम्हाला पहाटेच्या वेळी तुम्हाला तयार होऊन मेडिटेशन जे करायचं आहे, ध्यान करायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला असं तुम्हाला मंत्रमुग्ध करणार असं दर्शन महालक्ष्मी तुम्हाला देणार आहे. आणि थँक्यू 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 सो मच, कारण तुमची एनर्जी असते, महालक्ष्मीचे आशीर्वाद आहे, म्हणूनच एवढा मोठा मेसेज कनेक्ट झाला. थँक्यू थँक्यू सो मच महालक्ष्मी तुम्हाला, कारण तुमचे चक्राच तुमच्या एव्हरी एंडिंगचं हे कार्ड आहे.
तुमच्या सगळ्या तुमची न्यू बिगिनिंग आहे आणि तुमच्या आयुष्यात जे जे काही प्रॉब्लेम्स आणि कार्मिक सायकल जे सगळं चालू होतं त्याची जी एंडिंग आहे ती या स्वप्नाने किंवा या मेडिटेशनने आणि महालक्ष्मींच्या दर्शनाने होणार आहे. तर ही एंडिंग करण्यासाठी तुमच्या आयुष्यात त्या येत आहेत, तुम्हाला रिलीज करण्यासाठी येते, तुम्हाला सगळ्या ह्या सगळ्या आजूबाजूचा जो हे आहे त्या सगळ्या ह्याच्यातून तुम्हाला रिलीज करण्यासाठी त्या येत आहेत. कारण त्यांना माहित आहे तुमच्यासारखी जी सोल आहे तिच्यासाठी हा किंवा हा आजूबाजूचं हे सगळं नाही आहे. तर तुमच्यासाठी तुम्हाला आत्ता गरजेचं असं आहे जे तुम्हाला रिलीफ देईल तुमच्या बुद्धीला, तुमच्या मनाला. कारण तुम्ही अलाईन आहात. तर तुम्ही अलाईन असताना तुम्हाला कोणत्या शक्तीशी कनेक्ट होत असताना तुम्हाला डिस्टर्ब करणारं जे काही वातावरण आहे त्या ह्याच्यातून तुम्हाला रिलीज करण्यासाठीच महालक्ष्मी त्यांच्या प्रेमळ आणि अशा छान स्वभाव त्यांच्या रूपाचं दर्शन करून येतं. कारण त्यांचं येणं हे तुम्हाला तुमच्या सगळ्या कार्मिक ह्याच्यातून रिलीज करण्यासाठी त्या येत आहेत. आणि तुमचंच रूप जे आहे, तुमचं जे रूप आहे, तुमचा जो हे आहे, तुम्हाला ज्या ज्या गोष्टींचा महालक्ष्मी त्यांच्या सोज्वळ आणि प्रेमळ स्वरूपाचं जे दर्शन तुम्हाला देणार आहे ते तुम्हाला तिथून जे हील करण्यासाठी त्या येत आहे. कारण ज्या ज्या स्टक अशा ह्याच्यामध्ये तुम्ही राहिला होता किंवा असं तुम्हाला फॉरगिव्ह करता येत नव्हतं, काही बाउंड्रीज होत्या ज्या तुम्हाला स्वतःला अशा तुम्ही घालून ठेवल्या होत्या किंवा असं काही घडलं होतं की ज्यामुळे त्या बाउंड्रीज कटच होत नव्हत्या आणि तुमचं रूप किंवा तुम्हाला स्वतःला एका वेगळ्या ह्याच्यामध्ये हे करायचं तुम्हाला, शिफ्टिंग आहे तुमचं. तर ते करण्यासाठी त्यांचं ज्या वेळेला आपण एक एक टप्पा पुढे येतो चक्रामधनं, तुमचं हार्ट चक्र ओपन झाले, हार्ट चक्र जेव्हा ओपन होतं त्यावेळेला महालक्ष्मी येतात. तर ते महालक्ष्मी तुमचं हार्ट चक्र आणि तुमच्या चक्रांवरची शक्ती जी आहे ती शक्ती वर वर चढत चाललेली आहे आणि त्यामुळेच तुम्हाला महालक्ष्मी त्यांचं दर्शन देत आहेत. तर जी हिलिंग आहे, तुमचं जे हील करायचं आहे तुम्हाला, तुमच्या बाउंड्रीज तुम्हाला कट करायचं आहे, तुमचंच एक वेगळं रूप आहे जे जगासमोर आणायचं आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा त्या त्यांच्या प्रेमळ स्वरूपाचं आणि ते तुम्हाला दर्शन देतात. कारण त्या येणं म्हणजे तुमचं हे जे रूप आहे ते बाहेर काढणं असा असा एक काहीतरी योग आहे. तर ते आहे तुमच्यासाठी. आणि इथे हे सांगितलं जाते बघा, खूप मोठ्या अशा असा एक टर्निंग पॉइंट आणि तुमच्या आयुष्याचा एक चेंज असा तुम्हाला इथं जाणवेल, तुम्हाला बघायला मिळेल. टीचर अवेकन्स आहे तुम्हाला. जे तुमचे इंट्युशन्स आहेत, तुम्हाला जे डाउनलोड्स येत आहेत, इंट्युशन्स येत आहेत, डीप कनेक्ट होत आहे. मी तुम्हाला मेडिटेशन पहिलंच सांगितलं, मेडिटेशनमध्ये तुम्हाला कनेक्ट होते किंवा अशा काही स्वप्नांच्या माध्यमातून का असेना तुम्हाला आतला जो आवाज तुमचा आहे, तुमचे जे इंट्युशन्स आहे, तुमचा जो आवाज आहे तो तुम्हाला काहीतरी सांगतोय, काहीतरी बोलतोय, तुम्हाला कोणता तरी रस्ता दाखवतोय किंवा तुम्हाला काहीतरी असे क्लू दिले जाते, त्यावर तुम्हाला इथं पुढे जाण्यासाठी सांगितलं जाते. कारण महालक्ष्मी तुम्हाला जे दर्शन देत आहेत किंवा महालक्ष्मी त्यांच्या प्रेमळ स्वरूपाचं तुम्हाला दर्शन देत आहेत, तर तुम्हाला तिथं स्वतः तयार असणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि आत जे तुम्हाला म्हणजे तुम्हाला इथं हेही सांगितलं जाते की थोडंसं तुम्हाला दर शुक्रवारी अत्तर जे आहे, अत्तराशी तुम्हाला थोडंसं कनेक्ट होण्यासाठी सांगितलं जाते. कारण ते खूप आवडतं असं महालक्ष्मींचं आहे. ते सुद्धा इथं तुम्हाला जर मेडिटेशनमध्ये तुम्ही मेडिटेट जेव्हा तुम्ही करणार आहात त्यावेळेस तुम्हाला थोडंसं अत्तर तुमच्या हाताला किंवा असं कपड्याला थोडंसं लावून घेण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते. एक गेटवे, मी तुम्हाला काय म्हणलं, महालक्ष्मींचं येणं हा तुमच्यासाठी एक शिफ्टिंगचा एक आहे. एक गेटवे तुमच्यासाठी ओपन होते, खूप मोठा असा गेटवे ओपन होते, जे ओपन होण्यासाठी खरं तर तुम्ही ह्या चक्रांवर खूप काम केलेलं आहे, चक्रांवर खूप काम केले, मेडिटेशन केले, ध्यान, योग, ह्या सगळ्या गोष्टींशी खूप कनेक्ट झालाय तुम्ही. कारण ह्या ध्यानामुळेच तुमच्यातली शक्ती ऊर्जित झाली, शक्तीला तुमच्या वेगळं वळण, वेगळं एक हे दिले तुम्ही. म्हणजे त्यांनाही असं अचंबित, कमी वेळात खूप जास्त काही तुम्ही साध्य केलेलं आहे, ब्रह्मांडीय शक्तीशी कनेक्ट झालेला आहे. आणि म्हणूनच तुमच्यासाठी हे गेटवे ओपन करण्यात आले. हे गेटवे उघडते तुम्हाला, हे गेट तुमच्यासाठी उघडं केलं जाते. आणि हा हॉर्स आहे, हा पांढरा आहे, हा घोडा आहे आणि सूर्यकिरण आहे, सुप्रभात आहे, मग ब्रह्ममुहूर्ताचा काळ आहे आणि मेडिटेशन. आज मी तुम्हाला खूप हे न सांगते की तुम्ही खूप सगळ्यांनी ज्यांच्याशी रिडिंग रेझोनेट होते, ज्यांच्यापर्यंत रिडिंग पोचते त्यांनी नक्कीच मेडिटेट करा. कारण हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा दरवाजा उघडण्याचं एक वेळ तुमच्यासाठी आलेली आहे. तर ती तुम्हाला वेळ घालवायची नाही, संधी आलेली आहे, ती त्या संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे. तर तुम्हाला सांगितलं त्याचं ट्रान्सफॉर्मेशन
आणि महालक्ष्मी तुमच्या त्यांच्या प्रेमळ स्वरूपाचं तुम्हाला दर्शन देत आहेत, तुम्हाला मेडिटेशनमध्ये देत आहेत. तेही सांगितलं मी तुम्हाला. तुमच्यासाठी गेट ओपन होते, तुम्हाला खूप इंट्युशन्स आणि हे माध्यमातून सुद्धा तुम्हाला ते दिलं जाईल. आणि ट्रान्सफॉर्मेशन आहे, परिवर्तन आहे. तर तुम्हाला बदलायचं आहे, शिफ्ट करायचं आहे. एखाद्या गोष्टीतनं एखाद्या ह्याच्यात शिफ्ट करायचं असेल, एखादं घर असेल आपलं, जुनं घर आहे, नवीन घरामध्ये शिफ्ट होताना जरा जुनं घर सोडताना थोडासा हे होतं ना, आपलं हे माझं घर आहे, किंवा आपल्या काहीतरी गोष्टी जोडलेल्या असतात, आपले मन असतं, आपलं प्रेम असतं, आपल्या भावना असतात, काही जोडलेल्या असतात त्या घराशी किंवा त्या नात्याशी, किंवा काही अशा जॉबशी असेल किंवा बिझनेसशी असेल, काही असेल, ते आपलं काहीतरी जोडलेलं असतं. तर त्यातून शिफ्टिंग होणार आहे, परिवर्तन होणार आहे. थोडंसं त्यात तेवढासा ते सहन केलं पाहिजे. कारण परिवर्तन खूप मोठं काहीतरी घ्यायचं आहे ना, तर थोडंसं सोडलंही पाहिजे, असं इथं तुम्हाला सांगितलं जातं. हे परिवर्तन आहे, ट्रान्सफॉर्मेशन आहे. तर हे ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच महालक्ष्मींचं येणं आहे ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे. आणि पेशन्स, फक्त तुम्हाला पेशन्स तुमचे, कारण तुम्हाला इथं पेशन्स ठेवायचे आहे. खूप मोठे पेशन्स तुम्ही ठेवलेले आहेत ऑलरेडी. इथं हाही मेसेज आहे, खूप पेशन्स तुम्ही ठेवलेले आहेत, खूप संयमानं वागलाय. हे चक्राज हे होत असताना, हील होत असताना, हील करत असताना खूप तुम्ही पेशन्स ठेवले, खूप संयमानं वागलाय. जे जे मेसेजेस तुम्हाला इंट्युशन्स येतील किंवा टॅरोटच्या माध्यमातून असू दे, विविध माध्यमातून तुमच्यापर्यंत जी माहिती पोहोचवली गेली, जे तुम्हाला मार्ग दाखवले गेले, जे तुम्हाला सगळे केलं गेलं, त्यातून तुम्ही खूप पेशन्स ठेवले, खूप पेशन्स ठेवले, की नाही आज नाही उद्या, आज नाही उद्या, आज नाही उद्या, पण होणार नक्की. पण ते होतंय. आणि हे आता अशा एका टप्प्यावर येऊन पोहोचले की ते आता होते, कारण ते तुमच्यासाठीच आहे. आणि कारण तुमच्या पेशन्सची जी परीक्षा चालली होती ती संपलेली आहे, आणि खूप पेशन्स तुम्ही ठेवलेले आहेत. कारण तुमचा साधेपणा, तुमचं सोज्वळ, तुमचं तुम्ही इतकं साधे आहात, इतके सिंपल आहात, आणि म्हणूनच तुम्हाला महालक्ष्मींच्या अशा प्रेमळ स्वरूपाचं दर्शन होते. कारण इतकं साध्या, सोज्वळ आणि अशा संपूर्ण सोल जी आहे तिलाच महालक्ष्मींचं दर्शन होतं. कारण तुम्ही तुम्ही पूर्णपणे समर्पित झालाय, पूर्णपणे तुम्ही सरेंडर केले, म्हणूनच तुम्हाला हे दर्शन दिले जाते. स्पिरिच्युअल अवेअरनेस सुद्धा आहे तुमच्यासाठी. इथं स्पिरिच्युअली तुमचं हे होतंय, म्हणजे टप्पे जे चक्राजमधून तुम्ही हे करताय, आणि इथं तुम्हाला स्पिरिच्युअल अवेअरनेस आहे. एक शक्तीचा उगम जो आहे, शक्ती जी तुमच्यातनं बाहेर काढायची आहे, ते सुद्धा त्यांच्या स्वरूपाचं दर्शन झालं की ही शक्ती सुद्धा तुमच्यातून अवेअर, म्हणजे तुमच्या त्या शक्तीला, तुमच्या रूपाला अवेअर केलं जाते. जो इंट्रोड्यूस तुम्हाला काय म्हटलं, ज्या बाउंडरीज तुम्हाला आहे, तुम्हाला प्रोटेक्शन बाहेरून दिलं जाते. आणि जी शक्ती हे आहे, तुम्हाला एक कवच तुम्हाला दिलं जाते. कारण एक अवेअरनेस पूर्ण ती, जर एखादी शक्ती किंवा एखादं हे तुमच्यामध्ये यायचं आहे, तर तुम्हाला त्याच्यासाठी प्रिपेअर्ड असणं, तयार असणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि बजरंगबली तुमची स्ट्रेंथ, प्रोटेक्शन, मी तुम्हाला तेच म्हणलं आता, हे ब्लेसिंग्स आहेत, स्पिरिच्युअल अवेअरनेस आहे, आणि बजरंगबलींचे सुद्धा स्ट्रेंथ आणि प्रोटेक्शन तुमच्यासाठी आहेच. तर हे सुद्धा तुम्हाला इथं दिलं जाते. आणि म्हणूनच महालक्ष्मींचं आगमन आणि त्यांचं रूप बघणं किंवा त्यांनी तुम्हाला दर्शन देणं म्हणजे ॲज अ सक्सेस सुद्धा आहे. तुमचा जो बिझनेस सक्सेस आहे, म्हणजे त्यामध्ये तुमच्यासाठी खूप सारं यश आहे, हे सुद्धा इथं तुम्हाला दाखवलं जाते. कारण महालक्ष्मींचं येणं म्हणजे एक सक्सेसफुल, म्हणजे जो मटेरियलिस्टिक जे आहे आणि सक्सेसफुल हे आहे. तुमच्या हातून खूप मोठा डोनेशन असेल किंवा अशा काही माध्यमातून तुम्हाला समाजाचं एक वेगळं काहीतरी तुम्हाला घडवायचं असेल, त्याच्यासाठी आहे. तर तुम्हाला या सगळ्यासाठीच निवड तुमची झाली आणि तुम्हाला त्या दर्शन देत आहेत, तुम्हाला त्यांचे ब्लेसिंग्स, आशीर्वाद मिळत आहेत. हेच खूप मोठं असं एक स्पिरिच्युअल हे आहे. आणि तारा आहेत, बिझनेस सक्सेस आहे, तुम्हाला ब्लेसिंग्स आहेत, खूप मोठे आशीर्वाद तुम्हाला इथं दिले जातात. आणि तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या करिअरमध्ये तुम्ही जे काही नवीन करताय त्यामध्ये तुम्हाला इथं खूप मोठे आशीर्वादही तुम्हाला इथे दिले जात आहेत. आणि असा बदल, असा अवेअरनेस आणि असं एक नवीन तुमचं स्वतःचं रूप किंवा महालक्ष्मींचं जे रूप आहे ते तुम्ही बघताय, त्याच्याशी तुम्ही डील करताय, कनेक्ट करताय, तुम्ही डील म्हणजे कनेक्ट करताय तुम्ही. आणि महालक्ष्मी त्यांचे आशीर्वाद, एक कमळ असा आहे जो फुललाय आणि त्यामधून महालक्ष्मी बसून तुम्हाला ब्लेसिंग्स देत आहेत, असं एक चित्र माझ्या समोर आलं.
आणि तेच तसंच तुम्हाला मेडिटेशनमध्ये सुद्धा बघायला मिळेल. तर तुम्हाला नक्की मेडिटेशन करायचं. मी तुम्हाला तेच वेळ सांगितलं. ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेस मेडिटेशन करणं आणि तुम्ही ते अत्तराचं रेमेडी हे सुद्धा तुम्हाला सांगितलं. तर महालक्ष्मींना आकर्षित करणं किंवा त्यांना आवडणं, तुमच्याकडे येणं हे सुद्धा खूप मोठं आहे. आणि अशी सून तुम्ही आहात की साक्षात महालक्ष्मी तुमच्याकडे अट्रॅक्ट होत आहेत. तुम्ही म्हणजे किती छान आहे. कारण तुम्ही जे जितक्या प्रेमानं आपण जो आपल्याकडे येणारा पैसा असेल किंवा जे मणी आहे, जी हार्मोनी आहे, जे काय आहे ते प्रेमानं आपण जे हाताळतो, जे त्याच्याबरोबर आपण काम करतो तेच तिथपर्यंत पोहोचतं आणि मग त्याचे जे बेनिफिट्स आहेत किंवा जे परत आपल्याकडे येणार काय आहे ते येत असतं. तर ते नक्कीच तुमच्याकडे येते. तर रीडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे. जर पर्सनल रीडिंग हवी असेल तर तुम्ही मला नक्की मेसेज करू शकता. कॉल नाही करायचा आहे. आणि पुन्हा भेटूया छान छान रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.